नमस्कार मित्रांनो, आज आपण बेटा करणार आहोत काय, तर आज आपण एक नवीन लेसन आज आपण बेटा स्टार्ट करणार आहोत. तो लेसन आहे 12th चा सेकंड लेसन, ज्याचे की नाव आहे रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर एनिमल्स. बेटा ऍक्च्युली काय, जेव्हा आपण रिप्रोडक्शन म्हणतो तर रिप्रोडक्शन म्हणल्यावर मुलांचं असं डोक्यात जाते की वाह का शिकायला भेटणार आहे एकदम काहीतरी सेक्सोलॉजी. पण बेटा तसं काही नसते. सेक्स आणि आपलं रिप्रोडक्शन ह्या दोन गोष्टीत खूप मोठं अंतर असते. बेटा सेक्स म्हणजे ऍक्च्युली काय असते की ज्या वेळेस एखादी मुलगा मुलीच्या वजायनामध्ये पेनिस पेनिट्रेट करत असतो आणि त्याच्यामुळे त्या दोघांचा जो सेक्शुअल डिझायर पूर्ण होतो, जे एक आनंद पूर्ण होतो, त्याला म्हणतो बेटा आपण सेक्स. पण रिप्रोडक्शन इन टर्म्स ऑफ बेटा सेक्शुअलचं फार थोडं अलग आहे. तर बेटा काय डिफरन्स आहे बेटा सेक्शुअल मध्ये, सेक्स मध्ये आणि बेटा कशामध्ये, रिप्रोडक्शन मध्ये. बेटा बघून घ्या ऍक्च्युअली रिप्रोडक्शन म्हणजे काय होते. बेटा रिप्रोडक्शनचा अर्थ असं होते की बेटा रिप्रोडक्शनचा असा अर्थ होते की आपल्याला आपल्या लाईफला कंटिन्यू करणे. म्हणजेच काय, री म्हणजे बेटा डबल आणि प्रोडक्शन म्हणजे होते बेटा उत्पन्न. एखाद्या गोष्टीचं उत्पन्न सतत आपण बेटा जेव्हा कंटिन्यू ठेवतो त्याला म्हणतात बेटा रिप्रोडक्शन. एक बेटा उदाहरण आपण समजून घेऊ. समजून जा की उद्या जाऊन एखादी बेटा कपल आहे, एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे, यांचं बेटा लग्न झालं आणि लग्न झाल्यावर त्यांना बेटा एक संतान पाहिजे आणि संतानला आपण बेटा याच्यामध्ये म्हणतो ऑफस्प्रिंग. तर जर आपल्याला बेटा तो एक नवीन जो मुलगा पाहिजे त्याला आपण बेटा ऑफस्प्रिंग म्हणतो. पण त्या ऑफस्प्रिंग साठी एक प्रोसेस करावं लागते, त्याला आपण म्हणतो बेटा रिप्रोडक्शन. म्हणजेच पहिले काय होते बेटा की जर एखादी मुलगा मुलीच्या वजायनामध्ये बेटा पेनिस टाकत आहे, तो पेनिट्रेट करताय, याला होतं बेटा एक सेक्शुअल डिझायर. पण जेव्हा तो बेटा त्याचे स्पर्म इजॅक्युलेट करताय आणि तिथे बेटा फॉर्मेशन होते झायगॉट आणि त्याच्यापासून बनते बेटा एक एम्ब्रियो, म्हणजे एक नवीन एक बाळ ऑफस्प्रिंग, याला म्हणतात बेटा आपण रिप्रोडक्शन. एखाद्या गोष्टीचं कंटिन्यू बेटा उत्पन्न करत राहणे त्याला म्हणतो बेटा रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग इज कॉल्ड बेटा रिप्रोडक्शन. बेटा ऑफस्प्रिंग म्हणजे काय, एखादी बेटा जे संतान असते त्याला आपण म्हणतो बेटा ऑफस्प्रिंग. म्हणजे एखादी बेटा बाळ बनवणे गर्भाशयामध्ये बेटा मुलीच्या, त्याला म्हणतो बेटा ऑफस्प्रिंग. पण बेटा हा बाळ बनणार कसा, जेव्हा यांच्यामध्ये बेटा एक सेक्शुअल प्रोसेस होणार आणि सेक्शुअल प्रोडक्शन होणार बेटा, तर काय होणार यांच्यामध्ये एक रिप्रोडक्शन होणार. बेटा रिप्रोडक्शन मध्ये नेमके दोन गोष्टी आहेत, त्याचे बेटा दोन मेन पर्पज आहे. एक पर्पज आहे बेटा याचा, एक जो बेटा इम्पॉर्टंट पर्पज आहे तो पर्पज आहे की कंटिन्युटी ऑफ लाईफ. जसं एखाद्याचं बेटा लग्न झालं पण त्याला बेटा बाळच नाही होत आहे, तर त्याचं बेटा आडनाव, त्याचं नाव तिथून बेटा खतम होते, कारण की समोरचे बेटा वंश नाही येणार आहे. म्हणजे काय नाही येणार बेटा, संतान नाही येणार आहे. तर आपल्याला बेटा आपल्या लाईफला कंटिन्युटी करायसाठी काय करावं लागतं बेटा, रिप्रोडक्शन. म्हणजे आपला पहिला उद्देश काय, पहिला पर्पज काय बेटा रिप्रोडक्शनचा, फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ. फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ. बेटा समजून घ्या, मानून घ्या, आपली एक प्रजाती आहे ज्याच्यात बेटा आपण माणसं वगैरे सगळे राहतो, बाई माणसं सगळे राहतो. आपली बेटा एक मॅमसची एक प्रजाती आहे. तसेच एक प्रजाती आहे बेटा पक्ष्यांची, ज्याला आपण बेटा एव्हिस म्हणतो. आता होते काय बेटा समजून घ्या, जेव्हा आपल्या इथे कोरोना आला होता आणि आपण दिले होते बेटा खूप जणांना वॅक्सिन्स. जर बेटा वॅक्सिन मध्ये काही गडबड, साधारणतः असं समजून घ्या की एखाद्या वॅक्सिन मध्ये खूप साऱ्या बेटा वॅक्सिन मध्ये काय झाली असती गडबड आणि जगातल्या सगळ्या लोकांना आपण बेटा वॅक्सिन्स दिली, तर यांच्यामध्ये काय होणार बेटा की यांच्यामध्ये समजून घ्या की फर्टिलिटी नाही झाली. म्हणजे यांच्यामध्ये बेटा गॅमेट्स नाही बनले, गॅमेट्स नाही बनले त्यामुळे यांच्यामध्ये बेटा रिप्रोडक्शन नाही होत आहे. तर बेटा येणारी जी पिढी आहे ते थांबून जाणार, म्हणजे बेटा लाईफ बनणार नाही, म्हणजे आपल्या माणसाची प्रजाती समोर बेटा वाढणार नाही. बेटा आपण जेव्हा रिप्रोडक्शन थांबवतो आपली बेटा स्पीसीज थांबून जाते. तर म्हणून आपण रिप्रोडक्शन ह्याच्यासाठी करतो की आपली जे मानवाची जी बेटा प्रजाती आहे ते मेंटेन राहिली पाहिजे. जसं काय आता तुम्ही बघत असेल की खूप साऱ्या चिमण्या आपल्यामधून गायब झाल्या. आता एक प्राणी होता ज्याचं नाव होतं बेटा रायनोसोर, गेंड्यासारखा, जो की बेटा दिसत होता, तर तो पण आता बेटा गायब झाला. काहून, यांच्यामध्ये का नाही राहिलं बेटा, कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. आणि कंटिन्युटी ऑफ बेटा स्पीसीज का बरं नाही राहिलं, कारण की त्यांच्यामध्ये बेटा रिप्रोडक्शन नाही झालं. तर आपल्या बेटा दोन मेन पर्पज आहे, एक आहे बेटा फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ आणि सेकंड आहे बेटा फॉर कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. रिप्रोडक्शनचे बेटा त्यासोबत बेटा दोन फेजेस आहे. पहिला आपण बेटा काय शिकलो होतो, रिप्रोडक्शन. फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग इज कॉल्ड बेटा रिप्रोडक्शन. दुसरं काय बेटा पर्पज काय बेटा, फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ अँड फॉर कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. बेटा जीवनाचं चक्र चालू ठेवण्यासाठी आणि आपल्या प्रजातीला बेटा खतम ना होण्यासाठी, आणि म्हणजे बेटा काय, आपली प्रजाती नेहमी समोर वाढत राहिली पाहिजे, त्यासाठी आपण काय करतो बेटा, रिप्रोडक्शन. हे बेटा मेन बेटा उद्देश आहे. दोन हे काय बेटा मेन उद्देश आहे. सेकंड टर्म बेटा काय बघा,
की रिप्रोडक्शनचे बेटा दोन फेजेस आहे. त्याच्यामध्ये पहिला जो फेज आहे तो हा आहे की पहिला बेटा फेज आहे ग्रोथ फेज. त्याच ग्रोथ फेजला आपण बेटा नाव देतो आहोत, त्या ग्रोथ फेजलाच आपण नाव देतो ज्युव्हेनाइल फेज. हा कोणता फेज आहे बेटा? ज्युव्हेनाइल फेज किंवा ग्रोथ फेज. हा बेटा तो फेज आहे ज्याच्यामध्ये जसा एखादी मुलगा बेटा जन्मतो तर त्या तिथून तर वयाच्या 14 वयापर्यंत याची जे बेटा वाढ होते याला म्हणतात बेटा आपण ज्युव्हेनाइल फेज. याच्यामध्ये एखाद्या माणसाची बेटा जे फिजिकल ग्रोथ असते त्याला म्हणतो आपण बेटा ज्युव्हेनाइल फेज. एखाद्या बाळ जेव्हा जन्म घेतो आणि त्याच्यानंतर तिथून जे त्याची बेटा वाढ होते वयाच्या 14 पर्यंत याला आपण बेटा म्हणतो ज्युव्हेनाइल फेज. फ्रॉम बर्थ पासून तर बेटा कधीपर्यंत असते? 14व्या वर्षापर्यंत. बर्थ पासून कधीपर्यंत चालते बेटा? 14व्या वर्षापर्यंत. आणि याच्यामध्ये फक्त काय होते बेटा? फिजिकल ग्रोथ. नेक्स्ट काय असते बेटा? याच्यामध्ये कधीच ह्या फेज मध्ये बेटा आपल्यामध्ये रिप्रोडक्शन होत नाही, म्हणजे आपण बेटा एबल नाही राहत. कशासाठी बेटा? तर रिप्रोडक्शन साठी. जसं काय तुम्ही एखादी गोष्ट समजून जा, एखादी लहान मुलगा आहे जो की 10-15 वर्षाचा, एखादी समजून जसं बेटा 10 वर्षाचा एखादी बेटा मुलगा आहे आणि त्याला एखादी खूप मोठी चांगली मुलगी आवडली जे की बेटा 30 वर्षाची वगैरे एक बाई सारखी आहे. पण त्याला ती आवडली, पण याच्यामध्ये बेटा गॅमेट्स बनत नाही कारण की ज्युव्हेनाइल फेज मध्ये आहे, म्हणजे याच्यामध्ये बेटा रिप्रोडक्शन होऊ शकत नाही. तर ह्या फेज मध्ये काय असते बेटा? जेव्हापर्यंत तो बेटा 14ला पार करत नाही याच्यामध्ये बेटा गॅमेट्स बनत नाही, म्हणजे हा बेटा एबल नसते, याचा रिप्रोडक्टिव्ह पार्ट काही इरेक्ट होत नाही. तर हा भले त्या मुलीला बेटा लाईक करत असेल काही पण यांचा संभव नाही आहे कारण की तो रिप्रोडक्शन करू शकत नाही. हा फेज मध्ये बेटा आपल्यामध्ये रिप्रोडक्शन होणार नाही. नॉट एबल टू रिप्रोड्यूस. नेक्स्ट जो बेटा आहे तो आहे बेटा आपला फेज, त्याला म्हणतो मॅच्युरिटी फेज किंवा प्रोडक्टिव्हिटी फेज. हा जो बेटा फेज आहे मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज, ह्या फेज मध्ये बेटा जसा आपला बेटा 14वं वर्ष बेटा खतम होते आपल्यामध्ये हा फेज चालू होतो त्याला म्हणतात मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज. या एज मध्ये मुलींमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते आणि मुलांमध्ये बेटा त्याचा जो पेनिस वगैरे आहे तो इरेक्ट होणं बेटा चालू होते. त्या फेज मध्ये मुलांमध्ये गॅमेटोजेनेसिस होते, मुलीमध्ये बेटा गॅमेटोजेनेसिस होते, म्हणजे मुलामध्ये बेटा स्पर्म फॉर्मेशन होते आणि मुलीमध्ये ओवम. स्पर्म काय बेटा? मुलामध्ये जे बेटा शुक्राणू असते जो की बेटा आपल्याला हेल्प करतो एखादी काय बेटा मुलं प्रोड्यूस करायला, एखादी ऑफस्प्रिंग. तसंच मुलीमध्ये बेटा ओवम असतात, ओव्हरी असतात, जे की काय बेटा करतात हेल्प करतात रिप्रोडक्शन साठी. जेव्हा एखाद्या मुलीमध्ये ओवम बनतात आणि मुलामध्ये बेटा काय बनतात? ऑफस्प्रिंग बनतात, म्हणजे काय सॉरी बेटा काय बनतात? आपलं स्पर्म बनतात. या दोन्ही गोष्टीला कॉमन मध्ये आपण बेटा म्हणतो गॅमेट्स. जे आपले शुक्राणू आहे बेटा मुलांमध्ये आणि मुलीमध्ये बेटा ओवम आहे, हे जे दोन गोष्टी याला आपण कॉमनली म्हणतो बेटा गॅमेट्स. आता हे दोन्ही बेटा गोष्टी कोणामध्ये बनतात? एक मुलीमध्ये आणि एका मुलामध्ये. आता होत काय असते बेटा जेव्हा हे बनत असते? तुम्ही बघितलं असेल की आता जसं आता तुमची मी आता म्हटलं की उद्या आपण ट्रिपला जाऊ, कुठे जाऊ, तुम्ही आज बेटा 12वीत आहे सगळे, तर तुमची एज 14चा पार झालेली आहे, तो तुमचे आई बाबा भेटतात. कारण की माहित आहे हे जे बेटा एज आहे हे खूप डेंजरस आहे, कारण की मुलामध्ये आता स्पर्म बनताय, मुलीमध्ये आता काय बनताय बेटा? ओवम बनताय. या स्टेजमध्ये जर काही झालं तर मुलगी प्रेग्नेंट पण होऊ शकते. म्हणून ह्या स्टेजमध्ये आई बाबा खूप आपल्या मुलीकडे लक्षात ठेवतात, आपल्या मुलाकडे लक्षात ठेवतात, जेणेकरून ते भटकले नाही पाहिजे. ह्या स्टेजमध्ये काय होते बेटा? मुलीमध्ये मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते बेटा, मेन्स्ट्रुअल सायकल इन गर्ल्स. आणि मुलामध्ये काय होते बेटा? इरेक्शन होते बेटा, इरेक्शन. आणि काय बनतात बेटा? स्पर्मॅटोजेनेसिस, म्हणजे बेटा स्पर्म बनतात. या स्टेज मध्ये कोणती पण मुलगी किंवा मुलगा बेटा कॅपेबल असते रिप्रोडक्शन साठी. आपण बेटा काय शिकलो? एक वेळा बेटा बघून घ्या. रिप्रोडक्शन म्हणजे काय होते बेटा? फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग. सेकंड काय बेटा? पर्पज काय म्हणजे उद्देश काय? फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ अँड फॉर कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. नेक्स्ट काय बेटा? याच्यामध्ये दोन बेटा काय येतात? आपले स्टेजेस येतात म्हणजे फेजेस, त्याला म्हणतात फर्स्ट ज्युव्हेनाइल फेज, दुसरा फेज आहे बेटा मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज. याच्यामध्ये जो मुलगा आहे तो जन्मतो तो वयाच्या 14 वर्षापर्यंत जे होते यालाच मध्ये बेटा ग्रोथ फेज किंवा ज्युव्हेनाइल फेज.
नेक्स्ट आहे बेटा याच्यामध्ये काय होते, माणसामध्ये एखादी फिजिकल ग्रोथ होते. थर्ड आहे बेटा आपण ह्या स्टेज मध्ये ते कॅपेबल नाही राहत, कारण की त्याच्यामध्ये स्पर्मेटोजेनेसिस किंवा काय नाही होत बेटा, त्यांच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं गॅमेट्स बनत नाही, ना मुलीमध्ये ना मुलामध्ये. नेक्स्ट मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज काय, जसं एखादी मुलगी किंवा मुलगा 14 वर्ष बेटा पार करते त्याला काय म्हणतो बेटा आपण, मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज. ह्या फेज मध्ये मुलीमध्ये बेटा मेन्स्ट्रुअल सायकल चालू होते, मुलामध्ये जे असतात बेटा इरेक्शन होते किंवा बेटा काय स्पर्मेटोजेनेसिस होते, आणि ह्या एज मध्ये काय होते बेटा कॅपेबल असते फॉर रिप्रोडक्शन. आता याच्यानंतर काय आपल्यामध्ये बेटा ब्रीडर्स. आपल्या याच्यामध्ये आपण नेमके बेटा 2 टाइपचे बेटा ब्रीडर्स बघतो. आपल्या याच्यात 2 टाइपचे बेटा ब्रीडर्स आहे. आता बेटा ब्रीडर्स काय, ब्रीडर्स आणि काय बेटा, तर ब्रीडर्स मध्ये 2 टाइपचे ब्रीडर्स आहे. सीजनल ब्रीडर आणि सेकंड आहे बेटा कंटिन्युअस ब्रीडर. सीजनल ब्रीडर काय, जसं तुम्हाला माहित असेल आता पाण्यात खूप सारे आपल्याला बेटा लहान लहान मच्छर भेटतात, कारण की जसं बेटा पाणी पडते छम छम छम, तिकडे मच्छर चालू होते बेटा घम घम घम. म्हणजे अर्थ काय बेटा, की ह्या स्टेज मध्ये जेव्हा बेटा पावसाळा लागतो तेव्हा मच्छी आपल्याला काय करते, रिप्रोडक्शन करते, त्याच्यामुळे मच्छीची जी संख्या ती खूप वाढून जाते. म्हणजे मच्छी काय बेटा सीजनल ब्रीडर आहे. मच्छी काय बेटा सीजनल ब्रीडर, मच्छी काय बेटा सीजनल ब्रीडर. तसंच तुम्ही पावसाळ्यामध्ये बघितलं असेल की पावसाळ्यामध्ये मोस्टली रिप्रोडक्शन कोण करतात बेटा, कुत्रे. तुम्हाला माहित असेल आता आपण जात असतो कुठे रोडानी वगैरे, कोणत्या कुत्र्यासोबत भिडून जाते, याला काय म्हणतो बेटा सीजनल ब्रीडर. डॉग्स कोण आहे बेटा सीजनल ब्रीडर, फिश कोण आहे बेटा सीजनल, त्यासोबत कोण आहे बेटा गोट, मग कोण आहे बेटा त्यासोबत शीप आणि बेटा डॉंकी. लक्षात ठेवा, गधा, बकरी, मेंढा, कुत्रा आणि मच्छी हे काय बेटा सीजनल ब्रीडर, म्हणजे एका विशिष्ट सीझन मध्ये त्यांनी काय करते बेटा आपल्यामध्ये ब्रीडिंग करते, म्हणजेच काय बेटा रिप्रोडक्शन करते. नेक्स्ट काय बेटा आपल्यामध्ये कंटिन्युअस ब्रीडर. नेक्स्ट काय बेटा आपल्यामध्ये कंटिन्युअस. कंटिन्युअस बेटा बेस्ट एक्झाम्पल कोण आहे, तुम्हाला तर माहित आहे आपली प्रजाती कशी आहे, माणसाची ह्युमन बीइंगची प्रजाती कशी आहे, दिन रात शुभ शाम करो मेहनत. तुम्हाला तर माहितच आहे की आपल्याला जेव्हा भेटेल तेव्हा कमीच आहे. ह्युमन बीइंग्स कसे असतात, नेहमी कधी पण तयारीत राहतात, जेव्हा जिथे भेटेल तेव्हा आपलं प्रोटेक्शन सोबत. तर लक्षात ठेवा जो बेटा आपण कंटिन्युअस ब्रीडर आहे तो कोण आहे, ह्युमन बीइंग्स. कंटिन्युअस ब्रीडर कोण आहे बेटा, ह्युमन बीइंग्स. बेटा ह्याच मॅच्युरिटी रिप्रोडक्शन फेज मध्ये पुन्हा बेटा काही 3 गोष्टी येतात. एक आहे बेटा प्री फर्टिलायझेशन, एक आहे बेटा फर्टिलायझेशन आणि नेक्स्ट आहे बेटा पोस्ट फर्टिलायझेशन. पहा बेटा प्री फर्टिलायझेशन म्हणजे काय होते, हे कशामध्ये चालू आहे बेटा, मॅच्युरिटी फेज. तर मॅच्युरिटी फेज मध्ये बेटा जो फर्टिलायझेशन आहे प्री फर्टिलायझेशन, याच्यामध्ये बेटा काय होत असते, सगळ्यात पहिले तर आपले गॅमेट्स बनणार. तर प्री फर्टिलायझेशन मध्ये मुलीमध्ये काय बनतात बेटा ओवम आणि मुलामध्ये काय बनतात बेटा स्पर्म. म्हणजे याच्यामध्ये काय होते फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स, फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स. नेक्स्ट काय बेटा फर्टिलायझेशन. याच्यामध्ये काय होते बेटा, जे मुलीमध्ये ओवम बनलेले आहे आणि जे मुलामध्ये बेटा स्पर्म बनलेले आहे ह्या दोघांचं बेटा होते फ्युजन, यालाच म्हणतात बेटा फर्टिलायझेशन. म्हणजेच काय बनतात बेटा झायगॉट. नेक्स्ट काय बेटा पोस्ट फर्टिलायझेशन. आणि पोस्ट फर्टिलायझेशन मध्ये बेटा काय होत असते की जो झायगॉट बनला त्याच्यापासून आईच्या पोटामध्ये युटरस मध्ये गर्भाशयामध्ये एक मासाचा गोळा बनत असते. ह्या मासाच्या गोळ्याला म्हणतो बेटा आपण एम्ब्रियो, आणि जो बनण्याला काय म्हणतो जेनेसिस, एम्ब्रियोजेनेसिस. याच्यामध्ये काय होतं बेटा फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोजेनेसिस. आता नेक्स्ट बेटा बघून घ्या, सगळ्यात पहिले आपण एक वेळा बेटा रिव्हिजन करून घेऊ. सगळ्यात पहिले होतं बेटा रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय होते बेटा फॉर्मेशन ऑफ ऑफस्प्रिंग, एखादी नवीन संतान बनवणे, याला आपण बेटा म्हणतो रिप्रोडक्शन. नेक्स्ट आहे बेटा पर्पस. पर्पस काय बेटा उद्देश, फॉर कंटिन्युटी ऑफ लाईफ अँड फॉर कंटिन्युटी ऑफ स्पीसीज. बेटा आपला जीवन चक्र तसं ठेवायला आणि आपल्या ह्युमन बीइंगची बेटा प्रजाती मेंटेन करायला आपण काय करतो बेटा रिप्रोडक्शन. याच्यामध्ये बेटा 2 फेज आहे, एक आहे ज्युव्हेनल फेज त्यालाच म्हणतो बेटा ग्रोथ फेज, दुसरा आहे बेटा आपल्यामध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज त्यालाच म्हणतो आपण मॅच्युरिटी फेज. ज्युव्हेनल फेज बेटा तो फेज आहे जेव्हा आपण जन्मतो तर जन्मापासून तर वयाच्या 14व्या वर्षापर्यंत आपली जे ग्रोथ होते फिजिकल ग्रोथ याला म्हणतो बेटा आपण ज्युव्हेनल फेज. पण याच्यामध्ये बेटा आपण कॅपेबल नाही, आपण बेटा रिप्रोडक्शन करू शकत नाही. नेक्स्ट आहे बेटा मॅच्युरिटी फेज किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज. याच्यामध्ये मुलीमध्ये बेटा मेन्स्ट्रुअल सायकल येते
आणि मुलामध्ये बेटा इरेक्शन होते, म्हणजे त्यांचा जो बेटा रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे तो काय करतात, काम करणं चालू करून देते, याच्यामध्ये केपेबल असते फॉर रिप्रोडक्शन. नेक्स्ट ब्रीडर्स, दोन टाइपचे ब्रीडर असतात, एक असते सीझनल ब्रीडर, एक असते कंटिन्युअस. सीझनल ब्रीडर म्हणजे काय आहे तर फिश, डॉग्स, गोट, शीप, डंकी हे सगळे काय आहे सीझनल ब्रीडर. फिश पाऊस पडल्यावरच आपल्यामध्ये रिप्रोडक्शन करतात आणि डॉग्स पण पाऊस आल्यावर मग यांना काय म्हणतो सीझन बघून जे रिप्रोडक्शन करतात त्याला म्हणतो सीझनल ब्रीडर. कंटिन्युअस ब्रीडर काय ह्युमन बिंग्स, यांनी कधी पण पावसाळा असो, उन्हाळा असो, थंडी असो, कधी असो, दुपार असो, सकाळ असो, कधी पण करू शकतात, मग यांना काय म्हणतो कंटिन्युअस ब्रीडर. एक्झाम्पल ह्युमन बिंग्स. प्री फर्टिलायझेशन काय असते, जेव्हा एखाद्या मुलीमध्ये ज्या स्टेजमध्ये गॅमेट्स बनतात म्हणजेच काय तो ओवम आणि मुलामध्ये काय बनतात ऑफस्प्रिंग, याला म्हणतात बेटा प्री फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय होते फॉर्मेशन ऑफ झायगॉट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. आणि झायगॉट बनल्यानंतर काय होते बेटा मुलीचा युटरस मध्ये काय बनते तो एक मुलगा म्हणजे एक मासाचा एक गोडा बनतो, त्याला म्हणतो फॉर्मेशन ऑफ एम्ब्रियोजेनेसिस. रिप्रोडक्शन दोन स्टेप मध्ये होते बेटा, 2 स्टेप्स ऑफ रिप्रोडक्शन. एक आहे असेक्शुअल आणि सेकंड आहे सेक्शुअल. दोन टाइपने बेटा आपण रिप्रोडक्शन करू शकतो, एक आहे बेटा सेक्शुअल आणि एक आहे बेटा असेक्शुअल. ज्या असेक्शुअल आणि सेक्शुअल याच्यामधलं जो फर्स्ट आपण जे आहे असेक्शुअल त्याला आपण बेटा नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करू. आता सध्या आपण बेटा इतकी गोष्ट समजून घेऊ, हे आपल्या 12वीच्या सेकंड लेसन मध्ये फर्स्ट पेजवर हा पूर्ण टॉपिक आहे, ज्याला की मी एकदम छान पैकी तुमच्या समोर मांडलेला आहे. एक वेळा तुम्ही रीड केलं तर हे तुम्हाला पूर्ण करणार. थँक्यू.